नमस्कार. देशातल्या कोरोनामुळे अत्यंत वाईट असणाऱ्या या काळातलं सर्वात वाईट बजेट असं या बजेटचं वर्णन आपण करू शकतो. केंद्र सरकारने तर आता सगळंच विकायला काढलेलं आहे. यंदाचं बजेट हे टॅबवर मांडलं गेलेलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षी हे बजेट OLXवर मांडायला देखील केंद्र सरकार कमी करणार नाही. कारण या सरकारचं सब कुछ बेच दो या मानसिकतेत सरकार दिसतंय. आज आपण थोडंसं बारकाईनं बघितलं तर विकास दर जवळपास उणा असताना, गरीब आणि मध्यमवर्गीयांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना कोरोनामुळे आज आपल्याला आधार हुडकणाऱ्या भारतीय माणसाला मात्र हे बजेट हे पुन्हा एकदा निराशा करणारं झालेलं आहे. आपल्या देशातल्या सामान्य माणसं, कष्टकरी जनता, गरीब शेतकरी, मजुरी करणारे, अतिशय तळागाळातले कष्टकरी वर्ग जो आहे त्याला या बजेटमध्ये काहीच दिसत नाही. आणि पहिल्यांदा मी पाहतोय की राज्यांना घोषणा करून पैसे द्यायला एक अनिष्ट प्रथा भारतीय बजेटमध्ये पाडण्याचं काम हे निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. असं पूर्वी कधीही नव्हतं. पण राज्यांच्यासाठी एवढे पैसे असं सांगून पुढच्या वेळी ज्या राज्यांच्यामध्ये निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. आज खरं म्हणजे या उद्योगाकडे बघितलं, बजेटकडे बघितलं तर हे विशिष्ट उद्योगपतींच्यासाठी मांडण्यात आलेलं बजेट आहे का अशी शंका यावी. अशाही काही गोष्टी या बजेटमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे तिथं रस्त्यांचं जाळं दुरुस्त करण्यासाठी भरपूर पैसे देण्याची मानसिकता आहे. मग रस्ते तर आमच्या राज्यातही खराब आहेत, शेजारच्या ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या सर्व ठिकाणी खराब आहेत. आणि अतिवृष्टीमुळे इतके नुकसान झाले. मग एकट्या पश्चिम बंगालमध्येच रस्त्यांसाठी पैसे देण्याची मानसिकता ही मला योग्य वाटत नाही. आणि कराच्या पद्धतीमध्ये देखील कोणताही बदल या अर्थसंकल्पात केलेला नाही. आणि म्हणूनच मी म्हटलं की अत्यंत वाईट काळात, करोनाच्या काळात या देशातलं एक वाईट बजेट आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. खरं म्हणजे निर्गुंतवणुकीचं लक्ष हे या बजेटमध्ये 2,10,000 कोटी रुपये दिलेलं आहे. आणि मागच्या वर्षीचं उद्दिष्ट होतं आणि मागच्या वर्षी गोळा किती झाले? फक्त 6,000 कोटी रुपये झाले. पण त्याचवेळी या देशातल्या कॉर्पोरेट सेक्टरसाठी 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती ह्या नरेंद्र मोदींच्या सरकारने दिल्या. म्हणजे भारतामध्ये आपण जे स्वातंत्र्याच्या नंतर जे निर्माण केलेलं आहे त्याच्यातली निर्गुंतवणूक म्हणजे ते विकणं, याच्यासाठी मागच्या वर्षी 2,10,000 कोटीचं उद्दिष्ट होतं. आणि तुम्ही 6,000 कोटी रुपयात काय काय विकलं त्याचा हिशेबही वेगळा आहेच. पण दुसऱ्या बाजूने कॉर्पोरेट सेक्टरला, म्हणजे आपलं आहे ते सरकारी आहे त्याला मदत करायची राहिली, पण कॉर्पोरेट सेक्टरला मोदी सरकारने 1,25,000 कोटी रुपयाची मदत, वेगळ्या सवलती जाहीर करून दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं एक वेगळी सामान्य माणसांच्यात निराशा यामुळे निर्माण होईल असं मला वाटतं. इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग झाल्या. सकाळ दुपार संध्याकाळ हे सरकार म्हणत असतं की डिजिटल इंडिया आपण करू. डिजिटल इंडिया करत असताना या देशातले मोबाईल कसे महाग होतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा महाग होतील यावर देखील भर दिला. मी बोलायचं एक आणि करायचं एक. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाने एवढं मोठं आंदोलन झालं, आता कुठं सरकारला कळलं आणि मग यांनी घोषणा केली उत्पादन खर्चावर MSP अर्थात हमी भाव 1.5पट करण्याची घोषणा केली. हे सरकारमध्ये एक फार मोठी अडचण अशी आहे, मोठ्या घोषणा करायच्या, लोकांना वाटतं आमकं जे बोलले आहेत ते असं होईलच, पण नक्की रिझल्ट कधी येत नाही. आणि त्यामुळे अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत. आता देशातल्या कोरोनामुळे देशातल्या जनतेला 10 लाख कोटीचं पॅकेज दिलं. कुठं आहे पॅकेज? कोणाला कधी पोचलं का? त्यातला काय मदत कोणाला झाली?
एखाद्या म्हणजे त्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना जे मदत करायची तीही त्यानंतर बंद केली. त्यामुळे हे 10 लाख कोटी रुपयाचं पॅकेज कुठं गेलं हा प्रश्नही यातनं उपस्थित होतो. आणि त्यामुळं यात एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे आपल्या देशातल्या शेतीमालावर आता सेस बसवून कृषी मालावर काही मदत करण्याची भूमिका सरकारने दाखवली आहे. आज तुम्ही पेट्रोल डिझेलवर सेस लावला. मागच्या वर्षभरामध्ये काल सकाळी जी पेट्रोल वाढ झाली तिथंपर्यंत 12 रुपये प्रति लिटरला केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या वर वाढवले. पेट्रोल 12 रुपयाने मागच्या वर्षभरात महाग झालं. म्हणजे ही आपली इकॉनॉमी पेट्रोलची इकॉनॉमी आहे. केंद्र सरकार स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या खड्डा भरून काढण्यासाठी वाटेल तसे आडवे उभे पेट्रोल आणि डिझेलवर कर लावण्याचा स्वभाव या देशातल्या सरकारचा झालेला आहे. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संरक्षणाला या सरकारने किती पैसे दिले. माझ्या माहितीप्रमाणे अर्थसंकल्पीय भाषणात संरक्षणावर निर्मला सीतारामन काही बोलत नाही आहेत आणि बजेटच्या आतली आकडेवारी अशी असेल की ती सांगता येण्यासारखी नसेल आणि म्हणून त्याचा उल्लेख निर्मला सीतारामन यांनी केला नाही. पण चीनच्या सीमेवर काय चाललं हे आपल्याला माहिती आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चीनची नौदलाची घुसखोरी झालेली आहे हे आपण जाणता. सागरी मार्गावर चीनचा हस्तक्षेप सुरू आहे आणि एकंदरच हळूहळू सर्व बाजूने चीन वेढा घालत असताना आपण आपल्या संरक्षणाच्या तरतुदीबद्दल काहीच बोलत नाही. याचा अर्थ केंद्र सरकार या देशाच्या आपल्या सुरक्षिततेबद्दल गंभीर नाही असं काढणं आवश्यक आहे. आज खरं म्हणजे आपल्या सर्वांना लक्षात येत असेल की करोनाच्या आधी या मागच्या 45 वर्षातली सर्वात मोठी बेकारी त्या काळात होती. नंतर करोना आला. लाखो लोक चुकीच्या पद्धतीने लॉकडाऊन केलं. लोकांना घरी जायची संधी दिली नाही म्हणून चालत लोक घरी गेली. लाखो लोक लोंढेच्या लोंढे मजुरांचे पायी चालत घरी जात होते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काही मिळेल अशी अपेक्षा मला होती. पण तीही अपेक्षेचा भंग आमच्या सगळ्यांचा झाला. लघु आणि सूक्ष्म उद्योगांना निधी जाहीर करताना अस्तित्वात असलेली जी कारखानदारी आहे जी बंद पडली करोना काळात ती चालू करण्याविषयी देखील याच्यात काही प्रयत्न नाहीत आणि त्यामुळं बेरोजगारी कशी कमी होणार याला निर्मला सीतारामन यांना उत्तर देता आलेलं नाही. ही देखील फार मोठी काळजीची बाब आहे. मी मगाशी सांगितलं तसं कृषी अधिभार फार्म सेस सगळ्या उत्पादनावर लावलेलं आहे. आता प्रत्यक्ष कृषी क्षेत्रासाठी त्याचा वापर कसा करणार त्याचा हिशेब कसा देणार याचं मार्गदर्शनच बजेटमध्ये नाही. त्यामुळं कृषी अधिभार कृषी क्षेत्राकडेच येईल याची काय काळजी काय खात्री. आज केंद्र सरकार पेट्रोलवर करवाढ करतं आणि स्वतःसाठी ठेवून देतं. कोणत्या विकासाच्या योजनेसाठी वापरत नाही. तसं कृषी क्षेत्रासाठी कृषी अधिभार सर्व वस्तूंवर लावला. त्याच्यातनं गोळा झालेला पैसा प्रचंड मोठा असेल. तो त्याचा हिशेब आणि त्याचे वागण्याची त्याचा खर्च करण्याच्या पद्धती याविषयी सरकार सायलंट आहे. आज महागाई नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आज एवढी वाईट अवस्था आहे की आपल्याला जवळपास INSC वोटर्सने एक सर्वे केला. त्यात महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे हे भारतातल्या 72.1% लोकांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळं हे सरकार अतिशय दुर्दैवाने या आपल्या सगळ्या दर मर्यादित ठेवण्याच्या पासून फारच लांब आहे. शेतकरी मध्यमवर्गीय कामगार कोणताही टॅक्समध्ये फरक नाही कोणतीही सवलत नाही. केंद्र सरकारने खरं म्हणजे बजेटला लोक औत्सुक्याने बघतात सवलती द्याव्यात केंद्र सरकारने म्हणून. आणि त्यामुळं आपल्याला एकच प्रश्न मनात तयार होतो की नक्की या सरकारला काय करायचं होतं. आज आपण स्मार्ट सिटी म्हणून एक योजना होती आपल्याला आठवतं की नाही माहीत नाही आणि असं सांगायचे
की मोदींची ही फार फेवरेट योजना आहे. मग 100 सिटी स्मार्ट करायचं ठरलेलं, त्याचं काय झालं? त्याचा हिशेब काय झाला? पुणे शहरात सगळं शहर स्मार्ट नाही झालं. एखादा कोपरा स्मार्ट झाला की सगळ्या पुण्याला फायदा झाला असं सांगणं हेही चुकीचं आहे. आणि इन्कम टॅक्स रिटर्न हे फाईल करणाऱ्यांची संख्या 3.3 कोटीवरून 6.4 कोटीपर्यंत गेली असं हेच सांगतात. आता मग एवढी लोक 3.3 वरून 6.6 एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर टॅक्स भरत असतील तर त्या टॅक्समध्ये वाढ झाली पाहिजे की नाही? पण तशी टॅक्समध्ये, इन्कम टॅक्समध्ये जमेत वाढ नाही. हाही एक अवघड प्रश्न आपल्यासमोर आहे. आमच्या महाराष्ट्राने GSTचे पैसे येणं केंद्र सरकारचं आहे. एक 25-28 हजार कोटी रुपये यायचे होते मागच्या महिन्यात. तेही पैसे केंद्र सरकार देत नाही. आज सुदैवाने महाराष्ट्राने पुन्हा एवढी चांगली प्रगती केलेली आहे की महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन GSTमध्ये 2019-20ला 1,85,000 कोटी रुपयाचं झालं, जे सगळ्यात हायेस्ट आहे आमच्या भारतातल्या इतर देशांपेक्षा. 1,85,000 कोटी रुपये GSTमध्ये राज्य सरकारच्या महाराष्ट्रात गोळा झाले. हे अतिशय वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकारने या बजेटची वाट बघितली. अपेक्षा अशी होती की राज्य सरकारला काहीतरी मिळेल, पण दुसऱ्याच राज्यांना नरेंद्र मोदी साहेब पैसे वाटत आहेत आणि महाराष्ट्राला देण्याची त्यांची इच्छा नाही. कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींना काही सांगितलं आहे का? महाराष्ट्राला मदत करायची नाही असं ठरलं आहे का? जोपर्यंत आपल्या मनासारखं राज्य येत नाही त्या राज्याला आपण मदतच करायची नाही, अशी मानसिक कोतेपणा जर भारतीय जनता पक्षाचा असेल तर मराठी जनता ते कधीही मान्य करणार नाही. आज महाराष्ट्राला काहीही पैसा नाही दिला, कुठंतरी नाशिकची मेट्रो किंवा अमकी मेट्रो तमकी मेट्रो, त्यासाठी हे काय पैसे फुकट येत नाहीत. केंद्र सरकारचे येणारे पैसे राज्य सरकार कर्जरूपात आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्थेत घेत असतं. त्यामुळं राज्य सरकारला ग्रांट किती मिळाली, राज्य सरकारला अनुदान किती मिळालं, आमच्या राज्यातले जलसिंचनाचे प्रकल्प आहेत त्याला आणखीन बरेच प्रकल्प आमचे घेणं आवश्यक आहे. मी परवा दिल्लीला जाऊन आलो त्याच विनंतीसाठी की अधिकचे प्रकल्प घ्या आणि त्यासाठी अधिकचा निधी देण्याचं काम केंद्र सरकारने केलं पाहिजे. पण दुर्दैवाने दुसऱ्या राज्य ज्यांच्यात निवडणूक आहेत त्या राज्यांना निधी देण्याची मानसिकता या सरकारने दाखवली. भारत हा एक संघ राज्य आहे. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर असा दुजाभाव वेगळ्या राज्यांच्या बाबतीत केंद्र सरकार करू शकणार नाही. पश्चिम बंगालला पैसे, तामिळनाडूला पैसे, या राज्याला पैसे, त्या राज्याला पैसे, असं जर नरेंद्र मोदींचं सरकार करायला लागलं तर हे संघ राज्य खिळखिळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही एकात्मतेच्या भावनेला वाढ करण्याचा प्रयत्न गेले स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत करत आलेलो आहोत. आज अनेकांनी या देशाच्या एकसंघतेसाठी बलिदान दिलेलं आहे. पण आज देशाचे राज्यकर्ते वेगळ्या राज्याला वेगळा निधी देऊन एक भेदभाव निर्माण केलेला आहे आणि त्याचा संघ राज्याला नक्की धक्का पोचेल. आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन आणि केंद्र सरकारला आमची कळकळीची मागणी आहे की असा दुजाभाव करू नका. तुम्ही दुसऱ्या राज्यांना पैसे दिले, महाराष्ट्राला दिले नाहीत, ही महाराष्ट्रातली माझी जनता कधीही विसरणार नाही आणि तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधी आहात अशीच भावना महाराष्ट्रात निर्माण होईल. धन्यवाद. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी मांडलेलं बजेट हे महत्त्वाकांक्षी व आत्मविश्वासाने भरलेले आत्मनिर्भर भारताचे बजेट आहे असं मी याचं वर्णन करू इच्छितो. अतिशय संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये प्रचंड मोठी आव्हानं समोर असताना एक भलं मोठं डेफिसिट लॉकडाऊनमुळे उभं राहिलं असताना त्याचा कुठलाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ न देता अर्थव्यवस्थेला अधिक चालना कशी मिळेल याचाच प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळाला.
आणि विशेषतः 6 क्षेत्रांवर या बजेटने फोकस केलाय. आरोग्य, आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास, मानव संसाधन, त्याचप्रमाणे नाविन्यता, संशोधन आणि विकास, आणि मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स, या 6 सूत्रांवर मुळात हा अर्थसंकल्प या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार करण्यात आलाय. विशेषतः विविध तरतुदींसोबत सगळ्यात महत्त्वाचं भारताचं जे शेतीचं क्षेत्र आहे, कृषीचं क्षेत्र आहे, या क्षेत्रातली आर्थिक तरतूद ही 2013-14च्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये 5 पटीने वाढली आहे. 5 पटीने. 13-14ला जी काही आर्थिक तरतूद होती त्याच्या तुलनेत 5 पटीने वाढलेली आपल्याला आर्थिक तरतूद दिसते. एवढंच नाही तर जे लोक हे सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार आहे असं म्हणत होते, त्यांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. याचं कारण या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्याकरता मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करून दिलेली आहे. एवढंच नाही तर स्वतः वित्तमंत्र्यांनी MSPचे जे आकडे दिले आहेत त्यातनं MSP बद्दल ओरडणाऱ्या विरोधकांना आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. गव्हाच्या संदर्भात 13-14 मध्ये गव्हाचा MSP दिला होता 33,000 कोटी, तो यावर्षी दिलाय 75,000 कोटी, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. तांदूळाचा 63,000 कोटी दिला होता, तो आता झालाय 1,72,000 कोटी, दुपटीपेक्षा जास्त. डाळींचा होता केवळ मात्र 236 कोटी, तो आता MSP दिलेला आहे 10,000 कोटी. 236 कोटी आणि 10,000 कोटी म्हणजे किती पटीचा फरक आहे मला देखील सांगता येणार नाही, एवढं माझं गणित पक्क नाही. कापूस दिला होता 90 कोटी, दिल्यात 25,000 कोटी. म्हणजे हमी भावाच्या संदर्भात शेतकऱ्याच्या मनामध्ये जो संभ्रम तयार करण्याचं काम सुरू होतं, या आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे की गेल्या सरकारच्या तुलनेत शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त हमी भाव या सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष देण्यात आलाय. एवढंच नाही तर कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांकरता, विशेषतः ज्याचं डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्याला होईल त्या मायक्रो इरिगेशन सिस्टीम करता 10,000 कोटी रुपयाची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली आहे, जी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात जास्त आहे आणि मागील वेळेसपेक्षा ती दुप्पट आहे. त्याचा शेतकऱ्यांना विशेष फायदा या ठिकाणी होईल. फिशिंग हार्बर्स असतील, डेअरी असेल, पोल्ट्री असेल किंवा गोट्री असेल, या सगळ्यांकरता प्रचंड मोठी तरतूद ही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 16 लाख कोटी रुपयाचं ऋण हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासोबत इमर्जन्सी ऋण 30,000 कोटी रुपयाचं हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि एकूण जर आपण बघितलं तर ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्र जे आहे, या ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्राकरता 40,000 कोटी रुपयाची अतिरिक्त अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, ज्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्र हे विकसित होणार आहे. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा कामगारांकरता घेण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत विविक्षित कामगारांनाच केवळ त्या ठिकाणी किमान वेतन उपलब्ध होतं. आता सर्व प्रकारच्या कामगारांना किमान वेतन उपलब्ध होणार आहे. प्लॅटफॉर्म कामगारापासून फुटपाथ कामगारापर्यंत प्रत्येकाला किमान वेतन उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणारा जो देशातला मजूर आहे हा आता संघटित क्षेत्रात जे काही बेनिफिट मिळतात त्या सगळ्या सुविधा आता त्याला मिळणार आहेत. मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात कामगारांकरता घेतलेला हा सर्वात क्रांतिकारी निर्णय आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कामगारांचं भलं हे त्या ठिकाणी होणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की कोरोनाच्या नंतर हेल्थ सेक्टरचं स्ट्रेंथनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताने दाखवून दिलं आहे की जगाच्या 20% आपली लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला वाचवण्याकरता माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात कशा प्रकारे उत्तम काम हे या देशामध्ये झालं आणि आता तेच पुढे नेण्याकरता आपली संपूर्ण हेल्थ सिस्टीम स्ट्रेंथन करण्याकरता जवळजवळ त्याच्यावरचं स्पेंडिंग, त्याच्यावरचा खर्च 131% वाढवण्याचा निर्णय झाला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 28,000 प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत हे अत्याधुनिक करण्यात येणार आहे, ज्यातनं ग्रामीण आणि शहरी भागामध्ये हेल्थ केअरची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था अतिशय स्ट्रेंथन होईल आणि अतिशय स्वस्त आणि किफायती पण त्याचवेळी आधुनिक अशा प्रकारची हेल्थ केअर सिस्टीम ही गरीब माणसाला आणि मध्यमवर्गीयाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि याकरता खूप मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याकरता आतापर्यंत जल जीवन मिशन हे ग्रामीण होतं, आता शहरी देखील केलं आहे. प्रत्येक घरी नळाचं स्वच्छ पाणी याकरता 2,80,000 कोटी रुपयाची तरतूद ही या अर्थसंकल्पातनं केली आहे, ज्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जर आपल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायचे असेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करायची असेल तर सर्व अर्थतज्ञ सांगत होते की किती अडचण असली तरी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग, पायाभूत सुविधांवरचा खर्च कमी करू नका. आणि सगळ्यांना भीती होती की जे लॉकडाऊनचं डेफिसिट उभं राहिलंय त्याचा सरळ परिणाम हा पायाभूत सुविधांवरच्या खर्चावर होईल. पण सरकारने अतिशय बोल्ड स्टेप उचलली आणि पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व स्पेंडिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जवळजवळ 5.5 लाख कोटी रुपये. हे काय जास्त आहेत तर आपण 13-14चं बजेट बघितलं तर साधारण 1 लाख कोटी रुपये आपण खर्च करत होतो. 5.5 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगवर खर्च करायचे ठरवले आहेत, ज्यामध्ये रोड्स असतील, ज्याच्यामध्ये रेल्वे असेल, ज्याच्यामध्ये मेट्रो असेल, ज्याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग असेल, अशा विविध गोष्टी तयार होत आहेत. आणि एवढंच नाही तर याच्याकरता एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार होत आहे, ज्या स्पेशल पर्पज व्हेकलला फर्दर 5 लाख कोटी लेंडिंगचे अधिकार असणार आहे. ज्यावेळेस ते 5 लाख कोटी लेंडिंग करतील त्यातनं 10 ते 12 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हातामध्ये घेता येतील. अशा प्रकारची एक प्रोजेक्टची पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये हे इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला तर चालना मिळेलच, पण प्रचंड मोठी रोजगार निर्मिती या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचं बजेट आहे. मग अर्बन ट्रान्सपोर्टेशनचा विषय असो की वेगवेगळे विषय, आणि याच्यासोबत डायव्हेस्टमेंट आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधनं परिचालन करण्याच्या संदर्भातला जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जर आपण या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर यातनं किमान पुढच्या काही वर्षामध्ये 1-2 वर्षामध्ये 1 कोटी रोजगाराच्या संधी तयार होतील. त्यामुळे हा जो काही या ठिकाणी हे जे काही हातात मेजर्स घेतलेले आहेत याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर पॅन्डेमिकमुळे जे काही रोजगाराच्या संदर्भातल्या अडचणी तयार झाल्या होत्या त्या अडचणी दूर होऊन नवीन जवळजवळ 1 कोटी रोजगाराच्या संधी या माध्यमातून तयार होतील. अशा प्रकारचं हे एकूण इन्व्हेस्टमेंटचं आणि डायव्हेस्टमेंटचं आणि त्याच्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून एक व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी, ही न्यू एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे त्या ठिकाणी
इम्प्लिमेंट करण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 शाळा संपूर्ण आधुनिक करून त्यातनं न्यू एज्युकेशन पॉलिसीची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासोबत आमच्या आदिवासी विभागामध्ये 750 एकलव्य विद्यालय आणि त्याची किंमत 20 कोटीहून 38 कोटी आणि 48 कोटी करण्यात आली आहे, ते सुरू करण्यात येणार आहेत. आणि 100 सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. आणि एवढंच नाही तर हायर एज्युकेशन काउन्सिल ही एक अत्यंत महत्वाची काउन्सिल जी आहे ही देखील या ठिकाणी सुरू होणार आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की राज्यांचं स्पेंडिंग वाढलं पाहिजे, याकरता त्यांना जीएसडीपीच्या 4 ते 5% म्हणजे आतापर्यंत 1.5% 2% त्यांना आपण अलाउ करायचो. राज्यांना त्यांच्या जीएसडीपीच्या 4 ते 5% हे या ठिकाणी ऋण घेण्याची परमिशन मिळाल्यामुळे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग वाढू शकेल आणि त्याकरता ऍडिशनल त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. याचा सगळ्यात मोठा फायदा महाराष्ट्राला होईल, कारण महाराष्ट्राचा जीएसडीपी हा सर्वात मोठा आहे आणि त्यामुळे त्याच्या 4 ते 5% परवानगी मिळाल्यामुळे आणि ऍडिशनल ऍक्सेस टू फंड्स मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक या ठिकाणी करता येईल. यासोबत सगळ्यात महत्वाचं असं आहे की टॅक्स टेररिझम हे पूर्णपणे संपवण्याचं काम या बजेटने केलं आहे. टॅक्स कंप्लायन्स वाढवलाय, म्हणजे टॅक्सचा बेस 2 कोटीवरून आता 6 कोटीवर गेला आहे. पण त्याचवेळी टॅक्स एजन्सीजचं जे टॅक्स टेररिझम आहे ते मात्र पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीनं फेसलेस अशा प्रकारची सिस्टीम अस्तित्वात आली आहे. ती अजून स्ट्रेंथन करण्याचं आणि किती मागे जाता येईल या संदर्भात देखील काही महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. 75 वर्षाच्या वयाच्या वरच्यांकरता आणि पेन्शनर्स करता त्या ठिकाणी टॅक्स कंप्लायन्स नील करण्यात आलाय, ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यासोबत यावर्षी फिस्कल डेफिसिट जे आहे हे 9.5% जाणार आहे, जे अभूतपूर्व आहे. याचं कारण लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग झालंय. स्पेंडिंग कुठेही कट आपण केलं नाही, पण त्यासोबत जी काही आवक होती ती कमी आहे, पण ते पुढच्या वर्षी 6.8% पर्यंत आणि 3 वर्षांमध्ये 5% आत आणण्याचा निर्णय करण्यात आलाय. एक अजून महत्वाचा मुद्दा आहे की 35,000 कोटी रुपये व्हॅक्सिनेशन करता ठेवण्यात आले आहे, जी देखील मला असं वाटतं एक अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची बाब आहे. एक गोष्ट अजून मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते की मागच्या काळामध्ये नाशिक शहराकरता निओ मेट्रोचा प्रकल्प आम्ही केंद्र सरकारकडे बनवून पाठवला होता. एक नवीन संकल्पना होती, जी संकल्पना केंद्र सरकारने केवळ स्वीकारली नाही, ती नाशिक करता मंजूर देखील केली. जवळजवळ 2,900 कोटी 3,000 कोटी त्याच्याकरता केंद्र सरकारने मंजूर देखील केले. पण ही महाराष्ट्रातनं पाठवलेली संकल्पना ही आता देशात राबवण्यात येणार आहे. ज्या शहरांमध्ये लोकसंख्येमुळे फुल फ्लेज मेट्रो जी आहे ही मेट्रो फिजिबल होत नाही, त्या ठिकाणी ही निओ मेट्रो जी आहे ती त्या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. त्यातनं मेट्रोचं जाळं अनेक शहरांमध्ये जाणार आहे आणि याची सुरुवात नाशिकपासून होते आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्याचसोबत आमच्याच सरकारने त्या काळात नागपूरचा मेट्रो फेज 2 पाठवला होता, त्यालाही मान्यता देण्यात आली आहे. मी याकरता केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो. सर, या बजेटवर अशोक चव्हाण असतील किंवा संजय राऊत यांनी टीका अशी केली की भांडवलदारांना मदत करणारा हा संकल्प आहे आणि नाशिक आणि नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पांना जो निधी देण्यात आलेला आहे इथं तुमची सत्ता आहे म्हणून हा निधी दिलाय, अशा पद्धतीची टीका आहे. पहिली गोष्ट, त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती बजेट सादर व्हायच्या आधीच त्यांनी लिहून ठेवली होती, तीच त्यांनी वाचून दाखवली किंवा म्हणून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेत काहीच नवल मला वाटत नाही. नागपूर आणि नाशिकच्या संदर्भातले प्रस्ताव हे आमचं सरकार असतानाच गेले होते, त्यानंतर कुठलेही प्रस्ताव गेलेले नाहीत. नव्हे तर या सरकारने नाशिकच्या प्रस्तावाला 1 वर्ष उशीर लावला. नाशिकच्या प्रस्तावाच्या संदर्भात केंद्र सरकारने काही कंप्लायन्स मागितले होते, ते कंप्लायन्स पाठवायला 8 महिने लावले, म्हणून नाशिकचा प्रस्ताव या ठिकाणी लेट झालाय. आणि दुसरं, या सरकारने पहिले उत्तर हे दिलं पाहिजे, तुमच्या मुंबई मेट्रो 3 करता 50% पैसे केंद्र सरकारने दिले आहे,
तुम्हाला 85% लोन जायकाचं दिलेलं आहे आणि त्या मेट्रोला तुमच्या निर्णयामुळे आरेचं कारशेड हे त्या ठिकाणी रद्द केल्यामुळे 2021 साली जी मेट्रो होणार होती आता 2024 पर्यंत देखील होणार नाही, अशा प्रकारचा खोडा हा मुंबईच्या प्रकल्पांमध्ये तुम्ही टाकल्यानंतर कुठली फायनान्सिंग एजन्सी तुम्हाला पैसे देईल हा सवाल या ठिकाणी उभा होतो. गुजरातमधल्या गिफ्ट सिटींना सवलतींची खैरात वाटली बजेटमध्ये असा आरोप शिवसेनेने केला आणि मुंबईसाठी मात्र फार काही बजेटमध्ये नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की काही राज्यांमधल्या काही प्रोजेक्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे, सगळ्या प्रोजेक्टचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र आपण फाईन प्रिंटमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल इतक्या मोठ्या प्रमाणात तरतुदी सगळ्याच राज्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि खरं तर गिफ्ट सिटी ही गुजरातमध्ये झाली, याचं पाप जर कोणाचं असेल तर ते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं पाप आहे. कारण त्यांच्याच सरकारने गिफ्ट सिटी मुंबईचा प्रस्ताव हा 2006 सालापासून असताना 2012 साली गुजरातची गिफ्ट सिटी ही तेव्हाचे माननीय मनमोहन सिंगजी जे पंतप्रधान होते त्यांच्या सरकारने मंजूर केली आहे. विरोधकांकडून आरोप एक होतोय की 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भरभरून त्या 5 राज्यांना देण्यात आले, वेस्ट बंगाल असेल, केरळ असेल आणि इतर काही. आणि त्याचबरोबर दुसरा याला लागून एक प्रश्न आहे की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आहे म्हणून केवळ 3च म्हणजे महत्वाचे प्रकल्प आहेत त्यांना निधी मिळालाय असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून होतोय. दोन्ही प्रश्नांना कसं उत्तर द्याल? मी पुन्हा एकदा सांगतो की काही राज्यांचा उल्लेख झालाय. आता उत्तर प्रदेशचं नावच घेतलं नाही, आमचं सरकार आहे. मध्य प्रदेशचं नावच घेतलं नाही, आमचं सरकार आहे. म्हणून काय त्या ठिकाणी काहीच दिलं नाहीये का? तर काही विविक्षित प्रकल्पांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलाय. आता महाराष्ट्राचं तर कमीत कमी 3 प्रोजेक्टमध्ये नाव तरी आलं. म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही म्हटलं त्या 4 स्टेट नंतर फक्त महाराष्ट्राचं नाव त्या ठिकाणी आलंय. बजेट न वाचता त्याच्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. सर, पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावलाय, पेट्रोलवर 2.5 रुपये आणि डिझेलवर, त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं होणार अशी एक प्रतिक्रिया येते. मला असं वाटतं की या संदर्भात मी काही वृत्तवाहिन्यांवर देखील बघितलं, न पाहता दिलेली रिॲक्शन आहे. कारण हा अधिभार स्वतःकडची ड्युटी कमी करून ऍडजस्ट करण्यात आलाय. एक नव्या पैशाचाही अधिभार हा ग्राहकावर पास ऑन होत नाहीये. सरकारला ड्युटीतनं जे पैसे मिळत होते त्या ड्युट्या कमी करून ते पैसे या अधिभाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता देण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकावर 1 रुपयाचा नाही, एका नव्या पैशाचाही अधिभार त्याच्यातनं पडत नाहीये. हिंदी में जानना चाहेंगे, खासकर जो आज का बजट है वो इंफ्रा पे काफी ध्यान दिया गया है और कैसे देखते? मैं ऐसा कहूंगा कि महत्वाकांक्षा और आत्मविश्वास से भरा हुआ आत्मनिर्भर भारत का ये बजट है. मैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी और फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमन जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं, आभार व्यक्त करना चाहता हूं कि पैंडेमिक के चैलेंजिंग समय पर, चुनौतीपूर्ण समय पर जिस प्रकार का बजट उन्होंने दिया है, अपने आप में पूरी दुनिया में चैलेंज को कैसे अवसर में बदला जाता है इस बजट ने हमको दिखाया है. अगर हम देखें तो लोग ये मानते थे कि बजट श्रिंक होगा, बजट में स्पेंडिंग कम होगा, इंफ्रास्ट्रक्चर का स्पेंडिंग कम होगा, लेकिन एक अभूतपूर्व इस प्रकार का स्पेंडिंग इंफ्रास्ट्रक्चर का किया जा रहा है. 5 लाख करोड़ से ज्यादा पैसा इंफ्रास्ट्रक्चर पर लगाया जा रहा है. विशेष रूप से हेल्थ के सेक्टर में 131% 31% हेल्थ सेक्टर में बढ़ोतरी की गई है और 28,000 प्राइमरी हेल्थ सेंटर्स को विकसित किया जाने वाला है, जिससे देश में गरीबों को और निम्न मध्यम वर्गीयों को डायरेक्ट हेल्थ बेनिफिट मिलेगा और सरकारी व्यवस्था में अच्छे तरीके से इलाज मिलेगा. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना का यह विस्तार देश के लिए एक अभूतपूर्व इस प्रकार की घटना है. विशेष रूप से इंफ्रास्ट्रक्चर के सेक्टर में रोड्स हो, पोर्ट्स हो, मेट्रो रेलवे हो या फिर हाउसिंग हो, इसमें जिस प्रकार से या रेल का सेक्टर हो, जिस प्रकार से सरकार ने निवेश करने का निर्णय लिया है
ये अपने आप में एक रिकॉर्ड है और इससे हमारी अर्थव्यवस्था को गति मिलेगी, इससे बड़े पैमाने पर रोजगार निर्मित होगी और इसके साथ साथ डाइवेस्टमेंट और पब्लिक प्राइवेट पार्टिसिपेशन, ये दोनों चीजों को अगर हम मिलाकर देखें तो मैं ऐसा मानता हूं कि कम से कम 1 करोड़ रोजगार के अवसर इसके माध्यम से देश के अंदर तैयार होंगे। सबसे महत्व की बात यह है कि कृषि का बजट 2013-14 की तुलना में कम से कम 5 गुना बढ़ाया गया है। और जो लोग ये कहते थे कि ये सरकार कृषि मंडियों को समाप्त करना चाहती है, उनको करारा जवाब इस बजट से मिला है। कृषि मंडियों को न केवल स्ट्रेंथन किया गया है बल्कि उनको एक बहुत बड़े निवेश को एक्सेस दिया गया है जिससे वो अपने आप में आत्मनिर्भर हो सकती है। इसके साथ साथ बहुत बड़े पैमाने पर एमएसपी के बारे में भी लोगों के मन में दुर्भावना फैलाई जा रही थी, गलत बातें, बरगलाने वाली बातें कही जा रही थी। एमएसपी का जो ब्यौरा हमारी आदरणीय वित्त मंत्री जी ने दिया है, मैं ऐसा मानता हूं उससे लोगों की आंखें खुली होगी, खासकर विरोधकों की आंखें खुली होगी, क्योंकि गेहूं के मामले में जो एमएसपी की खरीद थी 13-14 में अगर 33,000 करोड़ की थी तो वो 20-21 में 75,000 करोड़ की है। चावल में 63,000 करोड़ से वो खरीद 1,72,000 करोड़ हुई है। जो हमारा दलहन तिलहन है इसमें मात्र 236 करोड़ की खरीद होती थी, वो 10,000 करोड़ पर गई है। कॉटन में, कपास में 90 करोड़ से वो 25,000 करोड़ गई है। तो कुल मिलाकर एमएसपी की खरीद पुरानी सरकार से 2 गुनी से भी ज्यादा इस सरकार ने की है। इसके साथ साथ कृषकों के लिए 16 लाख करोड़ का ऋण हो, 30,000 करोड़ का इमरजेंसी ऋण हो, रूरल इंफ्रास्ट्रक्चर में 40,000 करोड़ रुपया हो। इसके साथ साथ कई उपाय ये कृषकों के लिए इस बजट में लिए गए, जिसमें 10,000 करोड़ रुपया माइक्रो इरिगेशन प्रोजेक्ट्स के लिए जो दिए गए, मैं ऐसा मानता हूं इससे किसानों को पर ड्रॉप मोर क्रॉप इस हेतु से बहुत बड़ा फायदा होगा। एक और महत्वपूर्ण चीज है कि जो हमारे कामगार हैं उनके लिए, हमारे श्रमिकों के लिए इस बजट ने एक नया रास्ता खोला है और अब सब प्रकार के श्रमिकों को एक प्रकार से मिनिमम वेजेस, न्यूनतम वेतन एक्ट के तहत लाया जा रहा है। अभी तक कुछ ही श्रमिकों को न्यूनतम वेतन कानून लागू था, अब सारे श्रमिक, फुटपाथ के, प्लेटफॉर्म के सारे श्रमिकों को ये लागू होने के कारण बड़े पैमाने पर सोशल सिक्योरिटी ये सारे के सारे श्रमिकों को प्राप्त होने वाली है। और अब तक केवल जो ऑर्गेनाइज सेक्टर में श्रमिकों को लाभ मिलता था, अनऑर्गेनाइज सेक्टर में भी श्रमिकों को उसी प्रकार का लाभ यहां पर मिलने वाला है। इतना ही नहीं तो एजुकेशन के सेक्टर में बहुत बड़े पैमाने पर सरकार ने निवेश किया है। 15,000 स्कूलें न्यू एजुकेशन पॉलिसी के तहत अत्याधुनिक की जाने वाली है। 750 एकलव्य विद्यालय जनजाति क्षेत्रों में तैयार होने वाले, जिसको 20 करोड़ से 38 करोड़ 48 करोड़ का एक विद्यालय पर निवेश किया जाने वाला है। 100 नए सैनिकी स्कूल खोले जाने वाले हैं और इसके साथ हायर एजुकेशन काउंसिल भी तैयार हो रही है। तो मानव संसाधन के निर्माण के क्षेत्र में भी सरकार ने इस बजट के माध्यम से बहुत महत्वपूर्ण काम किया है। इसके साथ साथ हम राज्यों का विचार करें तो राज्यों को भी अतिरिक्त निवेश के लिए अवसर तैयार करके दिए। केंद्र सरकार ने राज्यों का इंफ्रास्ट्रक्चर का निवेश ये 2 गुना 3 गुना बढ़े, इस प्रकार का रास्ता खोल दिया है, जिसके कारण राज्यों को भी बहुत बड़ा फायदा ये होने वाला है। इसके साथ साथ इस बजट ने टैक्स टेररिज्म को एबॉलिश किया है। फेसलेस सिस्टम के माध्यम से टैक्स टेररिज्म जो है वो समाप्त करने का काम इस बजट के माध्यम से हो रहा है। मैं विशेष रूप से सरकार का आभार व्यक्त करना चाहता हूं नासिक मेट्रो के लिए। नासिक मेट्रो का एक नया प्रोजेक्ट नियो मेट्रो के नाम से हमने केंद्र सरकार को भेजा था। एक नई परिकल्पना थी, जिन शहरों में
उनकी जनसंख्या के अनुपात में मेट्रो फिजिबल नहीं होती, उनके लिए एक नए प्रकार की मेट्रो को हमने कंसीव करके केंद्र सरकार को भेजा था। केंद्र सरकार ने न सिर्फ उसको स्वीकारा बल्कि उसको एक नेशनल मॉडल के रूप में अडॉप्ट किया और नासिक के लिए पैसा भी दिया, उसके साथ साथ नागपुर के फेज 2 को भी पैसा दिया। इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। देवेंद्र जी, शिवसेना ने कहा है कि सबसे ज्यादा टैक्स कलेक्शन महाराष्ट्र से होता है, महाराष्ट्र को कुछ नहीं मिला, जो चीजें मिली है वो सिर्फ बीजेपी जहां पर कॉर्पोरेशन में सत्ता पर वहां पर मिली। देखिए, शिवसेना ये पहले से बजट की रिएक्शन लिख कर रखती है, बजट कैसा भी आए तो वही रिएक्शन वो देते हैं, उनकी रिएक्शन इससे अलग नहीं आएगी। उनको ये भी शायद पता नहीं होगा कि अब किसी सरकार के हाथ में डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस नहीं है। किसी भी राज्य से आने वाले टैक्सेस में से उस राज्य को कितना पैसा मिलेगा, इसका नियम ये केंद्र सरकार नहीं करती। इसके लिए एक फाइनेंस कमीशन होता है और ये फाइनेंस कमीशन उसका नियम करता है। पहले जब यूपीए का राज था तो फाइनेंस कमीशन 31% देता था, एनडीए के राज में वो 41% है। और इसलिए अगर यूपीए के राज का विचार करें तो महाराष्ट्र से जितना गया और जितना वापिस आया उससे कई गुना ज्यादा पैसा महाराष्ट्र से जो गया और वापिस आया ये एनडीए के सरकार में हुआ है। लेकिन शिवसेना इतनी पढ़ाई करती नहीं है, उनको आवश्यकता भी नहीं है, उनको जुमलेबाजी करनी है। सर, कांग्रेस की तरफ से शशि थरूर ने कहा कि इस बजट को देख के ऐसे लगता है कि कोई गैरेज का मैकेनिक जब टूटा हुआ ब्रेक नहीं ठीक कर पाता है तो उसका गाड़ी का हॉर्न बढ़ा देता है। देखिए, शशि थरूर जो है ये बहुत अच्छे वक्ता है और ये बड़े लच्छेदार शब्दों का इस्तेमाल करते हैं। बाकी बजट के ऊपर तो उन्होंने कुछ कहा ही नहीं है, क्योंकि बजट का स्पेंडिंग क्या हो रहा है, बजट में किस प्रकार से इंफ्रास्ट्रक्चर पे पैसा खर्च हो रहा है, या फिर फिस्कल डेफिसिट कहां बढ़ा है और उसको कैसे कम किया जा रहा है, इसके ऊपर तो बोले ही नहीं है। वो तो एक अच्छे वक्ता है, उनको अंग्रेजी अच्छी आती है, अच्छे अच्छे लच्छेदार अंग्रेजी शब्द इस्तेमाल करते हैं, अर्थ तो कुछ होता ही नहीं है। पेपर पे ये बजट अच्छा लगता है, कांग्रेस ने भी कहा, लेकिन पैसे कहां से लाएगी इस बारे में सरकार ने अब तक कोई बजट के भाषण के दौरान क्लियर नहीं किया चीज। कांग्रेस ने भाषण भी सुना नहीं और बजट भी पढ़ा नहीं। किस प्रकार से हम डेफिसिट कम करेंगे ये भी कहा गया है, कितना बोरोइंग करेंगे ये भी कहा गया है, एक्सटर्नल बोरोइंग कैसा होगा, इंटरनल बोरोइंग कैसा होगा, कैसे पैसे खड़े करेंगे, ये सारी चीजें निर्मला जी ने बहुत स्पष्ट कही है। इसलिए मैं बार बार कहना चाहता हूं, ये पार्टियां ऐसी है बजट से पहले ही अपनी रिएक्शन लिखकर दे देती है और बाद में उसको सुधारती भी नहीं है, बजट सुनती नहीं है और वैसे रिएक्शन दे देती है। एनसीपी की तरफ से सर एक आया है बजट की पूरी गाड़ी रेलवे डिसइन्वेस्टमेंट यानी कि देश बेचने की बात हो रही है, तो डिसइन्वेस्टमेंट की टीका को आप कैसे देखते हैं? ऐसा किसने कहा है? ऐसा एनसीपी ने कहा, जितेंद्र रावत। उनको समझता ही नहीं है एक्चुअली डिसइन्वेस्टमेंट क्या होता है। अभी डिसइन्वेस्टमेंट ये पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप से होता है। उदाहरण के तौर पर अगर एलआईसी की बात करें तो एलआईसी किसी व्यक्ति को नहीं बेची जा रही है, एलआईसी मार्केट में जा रही है, अपना आईपीओ निकाल रही है। तो एलआईसी का आईपीओ कौन लेंगे? आपके और मेरे जैसे निवेशक ले पाएंगे, जो रिटेल निवेशक है वो वहां पर एलआईसी का शेयर ले पाएंगे। इससे एलआईसी को भी पैसा मिलेगा और एलआईसी को जो प्रॉफिट होगा उससे आम आदमी को भी फायदा होगा और इससे एलआईसी की इन्वेस्टमेंट करने की कैपेसिटी बढ़ेगी। कुल मिलाकर मैं इतना ही कहना चाहता हूं, डाइवेस्टमेंट की पॉलिसी शुरू किसने की? ये तो नरसिंह राव जी के समय चालू हुई ना, और उसके बाद की सारी सरकारों ने, मनमोहन सिंह जी की सरकार हो चाहे बीच में बनी हुई गुजराल जी की सरकार हो, ये सारी सरकारों ने इस पॉलिसी को चलाया है। इस सरकार ने उस पॉलिसी को चेंज किया है और कंप्लीट डाइवेस्टमेंट की जगह स्ट्रैटेजिक डाइवेस्टमेंट, जिसके कारण जनता का, सरकार का और देश का, उसके ऊपर का कंट्रोल समाप्त न हो, इस प्रकार से किया। उदाहरण के तौर पर अगर हम देखें तो जो हमारा इंश्योरेंस का सेक्टर है, इंश्योरेंस के सेक्टर में अब 74% तक का निवेश अलाउ किया है। इससे क्या होगा? देश में बहुत बड़े पैमाने पर पैसा आएगा, लेकिन हमारा कंट्रोल कैसा रहेगा? तो कंट्रोल ऐसा रहेगा कि सारी स्ट्रैटेजिक पोजीशंस पर इंडियंस को ही रखना पड़ेगा, इस प्रकार का उसमें निर्णय है। और सबसे बड़ी बात, जो सरप्लस वो क्रिएट करेंगे उसको देश में रखना पड़ेगा, इस प्रकार से उसमें कहा गया है।
तो ये जरा बिना पढ़े बिना समझे ये जो रिएक्शन दे देते हैं ना, ये मुझे लगता है कि थोड़ा सोच समझ कर दे। कार्तिक चिदम्बरम ने कहा है कि जो बजट की गाड़ी है वो सिर्फ चुनावी राज्यों से ही गुजर रही है। वो कोई नेता है क्या? सर मराठीमध्ये जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की देश विकायला काढणारं बजेट आहे. अनेक फॉरेन इन्व्हेस्टमेंट संदर्भात त्यांनी टीका केली. असं आहे की जेव्हा समजत काहीच नाही आणि आपण बोलतो त्यावेळी अशा प्रकारची रिएक्शन येते. आता LICचं डायव्हेस्टमेंट कसं होणार आहे, तर LICचा IPO येणार आहे. म्हणजे काय होणार, तर LICचा IPO आल्यानंतर तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतील, त्याचा शेअर विकत घेऊ शकतील, LICला पैसे मिळतील, त्याचा जो LICला फायदा होईल त्याचा डिव्हिडंड तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळेल आणि त्याची ओनरशिप जी आहे ती सरकारचीच राहील किंवा ती सामान्य माणसाची राहील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि त्यातनं LIC जो सरप्लस पैसा येईल तो आतापर्यंत LIC इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवते, त्याचा देशाला फायदा होईल. त्यामुळे कशा प्रकारचं डायव्हेस्टमेंट आहे. बरं, डायव्हेस्टमेंटची पॉलिसी कोणी आणली? ही नरसिंहरावजींनी आणली. त्याच्यानंतर ती गुजराल साहेबांच्या सरकारमध्ये होती, ती अटलजींच्या सरकारमध्ये होती, मग ती आपल्या मनमोहन सिंगजीच्या सरकारमध्ये होती. त्यामुळे डायव्हेस्टमेंटची पॉलिसी काही काल उचलून आणलेली नाही, पण मोदीजींनी स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे आपले ॲसेट हे पूर्ण दुसऱ्याच्या हातात जाऊ नये अशा प्रकारची स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. आता तुम्ही बघा की उदाहरणादाखल म्हणजे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी जर आपण बघितली तर आता इन्फ्रास्ट्रक्चर इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये 74% आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकेल. पण त्याचवेळी त्याच्यात अट काय टाकली आहे, सगळ्या की पोझिशनवर भारतीय नागरिकत्व असलेल्या लोकांनाच बसवता येईल. जो सरप्लस तयार होईल तो भारतातच ठेवावा लागेल. मग आता इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा येईल, तो पैसा आल्यामुळे आपल्याला त्याची गुंतवणूक मिळेल, त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला पैसा मिळेल कारण त्यांना तो तिथेच गुंतवावा लागतो आणि त्यासोबत या कंपन्यांना प्रॉफिट भारतातच गुंतवावा लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताला फायदा होईल. म्हणून डायव्हेस्टमेंटची पॉलिसी आता स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंटमध्ये गेली आहे. ती कदाचित त्यांना समजली नसेल आणि त्याच्यामुळे ते आपलं आधीच जे लिहून आणलेलं आहे, भारत विकायला काढला, हे करायला काढलं, ते करायला काढलं. मग असं जर विचार केला तर नरसिंहरावांपासून प्रत्येकाने भारत विकायला काढला असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मनमोहन सिंगांनी भारत विकायला काढला असं म्हणावं लागेल. असं ते म्हणणार आहेत का, असं माझा त्यांना सवाल आहे. सर, इसके अलावा TMC की तरफ से भी बयान आया है. उन्होंने कहा है कि ये बजट अमीर को और अमीर करेगा, गरीब को और गरीब करेगा और मिडिल क्लास के हाथ कुछ नहीं लगा. मुझे बहुत आनंद है कि अभी भी 20 साल पुरानी प्रतिक्रिया ही TMC दे रहा है. 20 साल से प्रतिक्रिया उनकी बदली नहीं है. 20 साल से जब भी वो विपक्ष में रहते हैं तो यही प्रतिक्रिया देते, कोई नई प्रतिक्रिया नहीं देते. सर महाविकास आघाडीकडनं पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू आहे. 2 पत्रकारांवर ABP माझाच्या 2 पत्रकारांवर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल केला. एक बातमी कव्हर केली या कारणासाठी. ही मुस्कटदाबी गेले वर्षभर चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. ट्विटर, फेसबुक या समाज माध्यमांमध्ये काही लिहिलं, सरकारच्या विरोधात काही जरी लिहिलं तरी देखील तुम्हाला नोटीस मिळते आणि जेलमध्ये जावं लागतं. सरकारच्या विरोधात बातमी दाखवली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. म्हणून मी सातत्याने म्हटलंय, एक प्रकारची अघोषित इमर्जन्सी महाराष्ट्रात या सरकारने लागू केली आहे. आजचे केंद्रीय बजेट ऐकले आणि बजेट कसं नसावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण देशाला पाहावयास मिळालेलं आहे. आत्मनिर्भर भारत ही घोषणा मोदी सरकारची, भारतीय जनता पक्षाची आहे. पण आत्मनिर्भर कसे होणार, तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या संस्था विकून हे आत्मनिर्भर होणार असं दिसतंय. त्यांनी IDBI, एअर इंडिया या संस्था सुद्धा विक्रीला काढलेल्या आहेत. रेल्वे असेल, हे असेल, हे सुद्धा विक्री करता काढलेलं दिसते. आणि हे आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे काय, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडेल. मैं देश बिकने नहीं दूंगा असे माननीय पंतप्रधान म्हणत असायचे. परंतु चित्र काय दिसतंय, देश बिकने नहीं दूंगा म्हणत होते, परंतु
माननीय अर्थमंत्र्यांनी असं दाखवून दिलं की पंतप्रधान खोटं बोलत होते, आम्ही देश विकायला काढलेला आहे. दुसरी एक गोष्ट स्पष्टपणे इथे जाणवते ते ही की यामध्ये त्यांनी ज्या काही घोषणा केल्या, असं वाटून जातं बजेट पाहताना की ह्या घोषणा देशाकरता केल्या की येत्या काही महिन्यामध्ये काही राज्यांमध्ये ज्या निवडणुका येतात त्याचा हा जाहीरनामा आहे. आज देश म्हणून देशातल्या सर्वसामान्य माणसाला असेल, युवकांना असेल, त्यांना बेरोजगारांना असेल, यांना दिलासा देण्याचं कोणतंही काम या बजेटमधून झालं नाही. कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला बळकटी देणं, अर्थव्यवस्थेला चालना देणं, अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करणं, या विषयामध्ये कुठेही काम केलेलं दिसत नाही. आमची अपेक्षा होती माननीय राहुलजींनी जी न्याय योजना मांडली, ती न्याय योजना कोरोनाच्या संकटानंतर बंद पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याकरता अत्यंत योग्य होती. सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये काहीतरी पैसा जाऊ द्या, त्याला आवश्यक गरजेच्या गोष्टी घेण्याकरता तो बाजारात जाईल, त्यामुळे दुकानं चालतील, त्यामुळे उत्पादनं सुरू होतील, त्यामुळे रोजगार वाढेल. हे सूत्र निवळ माननीय राहुलजींनी मांडलं असं नाही, तर देशातल्या अर्थतज्ञांनी सुद्धा हे मांडलं. परंतु कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्था गतिमान व्हावी याकरता सुद्धा कोणताही प्रयत्न यामध्ये केलेला दिसत नाही. आणि म्हणून खूप निराश करणारं अशा प्रकारचं हे बजेट आहे, हा अर्थसंकल्प आहे. सर, पश्चिम बंगालच्या तिकडच्या निवडणुका आहेत आणि त्या ठिकाणी महत्वाची घोषणा केली आहे. 3 राज्यांसाठी विषय तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम. यामध्ये हेच दिसतंय की खरं म्हणजे तुम्ही देश म्हणून या अर्थसंकल्पात अपेक्षा होत्या. देशातल्या राज्यांना काय देणार किंवा सर्वसामान्य माणसाला जो बेरोजगार आहे त्याला काय देणार, महिला आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, त्यांचं जीवनमान कसं उंचावणार, ह्या गोष्टी अपेक्षित असताना केवळ निवडणुका जिंकण्याचं दृष्टीने जे काही करता येईल ते सुद्धा या बजेटमध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एकच लक्ष आहे की निवडणुका जिंकणं, असं स्पष्टपणे यामध्ये दिसतंय. त्याकरता त्यांचा प्रयत्न दिसतो. बजेटचा वापर सुद्धा यापूर्वी कधीही नव्हता, तो झालेला दिसतोय. शेती कर्जाची, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. 15,000 लाख कोटी मागच्या वर्षी होती, यावर्षी 16.5 पर्यंत वाढवलेली आहे. तर याबद्दल काय त्या कृषी कर्जाची मर्यादा वाढवल्याने काय फरक होत नसतो. दरवर्षी जसे चलन फुगट तसं थोडंफार ते वाढवलं जात असतं. खरं ते बजेटमध्ये सांगितलं काय, नाही सांगितलं काय, त्या मर्यादा वाढवाव्याच लागतात. आणि त्या पद्धतीनं आपण राज्यामध्ये सुद्धा कृषी कर्जाच्या मर्यादा असतात त्या ठरवतो आपण. त्यामध्ये मला तर काही विशेष वाटत नाही. तर शेतकऱ्याला काय दिलासा दिला याच्यामध्ये? शेतकरी आंदोलन चाललंय. आम्हाला अपेक्षा होत्या की शेतकऱ्याकरता काहीतरी हे बजेट असं असेल की शेतकऱ्याला दिलासा देणार असेल, परंतु त्यामध्ये कोणताही शेतकऱ्याला दिलासा नाही, सर्वसामान्य माणसाला दिलासा नाही, युवकांना दिलासा नाही, महिलांना दिलासा नाही. फक्त 5 राज्याच्या निवडणुका, त्याच्याकरता केलेलं बजेट आणि दुसरं विकायला काढलेल्या गोष्टी, एवढंच याच्यात मर्यादित काम हे झालेलं आहे. एक आपण बघितलं की बजेट अनाउन्समेंटनंतर सेन्सेक्स जो आहे तो जवळजवळ 900 अंकांनी वरलेला आहे. तर कुठेतरी मार्केटने हे पॉझिटिव्हरित्या घेतलेलं वगैरे असं एक चित्र दिसतंय. हे का पॉझिटिव्हरित्या घेतलं हे त्यांनाच विचारलं पाहिजे. मला तर वाटतं अर्थव्यवस्थेकरता काही त्यामध्ये काही दिलासा देणारा नाही, सर्वसामान्य दिलासा नाही. भांडवलदारांना पुढे दिलासा देणारं काही असेल तर ते शोधावं लागेल. त्यासोबतच पेट्रोलवरचा अधिभारासंदर्भात सुद्धा या बजेटमध्ये महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. राज्य या संदर्भात काही करू शकेल का अधिभार कमी करण्याच्या दृष्टीने, किंवा इतर कर काही कमी होऊ शकतील का? कारण 100च्या पुढे जाईल पेट्रोल. यांचं सगळ्यात केंद्र सरकारचं अचिव्हमेंट काय आहे की जे 50 रुपयाचं पेट्रोल 55 रुपये झाले म्हणून रस्त्यावर येत होते, आंदोलन देत होते. आता यांनी 100 सेंचुरी मारली माननीय पंतप्रधानांनी. आता 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 त्यांचं खरं त्याला उत्तर दिलं पाहिजे की जे जे रस्त्यावर आले होते त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्राला काय मिळालं या बजेटमध्ये? साधारण महाराष्ट्राला काय मिळालं खरं म्हणजे मी पाहिलं की नाशिकच्या मेट्रोला मदत मिळाली. खरं म्हणजे किती अपुरी गोष्ट आहे. आणि आम्ही अपेक्षा, ठीक आहे, या तर गोष्टी प्रशासनामध्ये होतच असतात, त्या दाखवण्यापेक्षा
आम्ही सर्वसामान्य माणसाला काय दिलं, त्याचं जीवनमान उंचावलं, आणि देश म्हणून याचा विचार केंद्रीय बजेटमध्ये अपेक्षित असतो, काहीच दिसत नाही. महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही म्हणून महाराष्ट्राला कमी हिस्सा मिळतोय का? महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देत असताना सुद्धा आणि महाराष्ट्र सर्वात जास्त कर हे केंद्राला देतं, परंतु महाराष्ट्राकडे पाहण्याची दृष्टी त्यांची चांगली नाही. वक्रदृष्टी सारखी परिस्थिती आहे. एक तर जीएसटीचा परतावा आमचा वेळेवर येत नाही, जे कॉन्ट्रीब्युशन असतात एकत्र योजनांचे ते वेळेवर येत असताना दिसत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. या व्यतिरिक्त महाराष्ट्राकरता आणि मुंबई करता असं आहे की मुंबई सगळ्यात महत्वाचं आर्थिक केंद्र आहे की जे खूप उत्पन्न मोठ्या प्रमाणावर केंद्राला देत असतं, परंतु त्याला सुद्धा कुठं दिलासा देणारी कोणतीही गोष्ट यामध्ये दिसत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे बजट कैसे आप उसको असेस करते हैं, आपकी असेसमेंट क्या है? ये बजट मुझे तो ऐसा लगा कि ये जो 5 राज्य में इलेक्शन होने वाले उसका जाहिरनामा जो है वो उन्होंने दिया है कि क्या सबकता में पूरा देश के लिए कुछ किया है ऐसा तो कुछ दिखता नहीं. और दूसरा ये दिखता है कि माननीय पंतप्रधान महोदय इलेक्शन के पहले भाषण में बोलते थे कि मैं देश नहीं बिकने दूंगा. यहाँ तो ऐसा दिखता है कि ये देश बिकने को निकले. और दूसरी अगर आप उसकी बात देखें कि सामान्य नागरिकों के लिए बेसिकली इसमें क्या है, और पेट्रोल के जो दाम दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं. अगर मुंबई की अगर बात करें तो तकरीबन 90 रुपए से भी ज्यादा 90 रुपीज पेट्रोल के दाम है. उसको मद्देनजर रखते हुए कुछ टैक्सेस कम करना चाहिए था, आपको लगता है? कोरोना के संकट के बाद अगर अर्थव्यवस्था को गति देनी है तो उसमें सर्वसामान्य जो लोग हैं उनके लिए कुछ आर्थिक तरतूद करनी चाहिए थी कि जो माननीय राहुल जी ने बताया था न्याय योजना. आप पूरी फैमिली के लिए, कुटुंब के लिए आप उनको कुछ पैसा दे दो, वो मार्केट में जाएंगे, जीवनावश्यक जो चाहिए वो खरीद देंगे, तो प्रोडक्शन बढ़ जाएगा, रोजगार बढ़ जाएगा. ये योजना न्याय योजना थी. तो ये इस परिस्थिति में वो बहुत अच्छी योजना थी, लेकिन कोई सर्वसामान्य लोगों के लिए कोई योजना इसमें नहीं है. अर्थव्यवस्था को गति देने के लिए भी कोई योजना नहीं. पेट्रोल के दाम के बारे में तो आप सब देखते हैं कि अभी तो सेंचुरी पार होने वाली है. पहले ऐसा दिखता था कि 50 से 55 हुआ था तो भी भारतीय जनता पक्ष के सब लोग रास्ते पर आए थे. आज सेंचुरी पार के बाद वो कहाँ है, वो कहाँ बैठे, छुप के बैठे. सवाल आपके ऊपर लगा है कि स्टेट गवर्नमेंट जो टैक्सेस रहती है पेट्रोल के ऊपर वो क्यों नहीं कम करती? क्या ऐसा प्रावधान इस बार के स्टेट बजट में? ये तो कंट्रोल स्टेट के लिए उत्पन्न का जो साधन है उसमें एक है. ये तो जिम्मेदारी जो है वो केंद्र सरकार के उन्होंने निभाना चाहिए. सर आप कह रहे हैं कि इस बजट में सामान्य आदमी के लिए कुछ नहीं है, लेकिन अगर हम स्टॉक मार्केट की बात करें तो स्टॉक मार्केट ने पॉजिटिव रिस्पॉन्स इसके ऊपर दिया है. मुझे मालूम नहीं मोदी सरकार पर कुछ क्या होगा उनका, इसलिए देते होंगे. बाकी तो सर्वसामान्य गरीब लोगों के लिए कुछ उनका तो कुछ नहीं. कोई भांडवलदार लोगों, मूलधर भांडवलदार लोगों के लिए कुछ किया होगा. और आपको लगता है मुंबई को कहीं ना कहीं निंदा किया गया है? मुंबई को पर तो ये सरकार हमेशा ऐसे देखती है कि अन्याय करती है. मुंबई तो सबसे ज्यादा टैक्स जो है उसका कलेक्शन मुंबई और महाराष्ट्र से केंद्र सरकार को जाता है. तो हमारी अपेक्षा रहती है कि मुंबई के लिए भी कुछ करो, तो कुछ करते नहीं. आपने महाराष्ट्र सरकार की तरफ से कुछ एक्सपेक्टेशंस भेजी थी कि कुछ खास करके प्रोजेक्ट्स के लिए महाराष्ट्र सरकार को सेंटर की तरफ से बजट? हमेशा अपेक्षा तो हमारी रहती है. माननीय मुख्यमंत्री महोदय, हमारे माननीय उप मुख्यमंत्री महोदय सदा संपर्क करते हैं कि हमारे लिए दे दो. जीएसटी का परतावा भी ठीक से देते नहीं, उससे ज्यादा अपेक्षा करना भी ठीक नहीं, लेकिन हम करते. सर पण आपण जर बघितलं तर जवळ विमा क्षेत्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ती 49% होती, ती 84% करण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने त्या बँका होत्या, ज्या काही बँका अजून 2 बँकांचं खाजगीकरण केलं जाणार आहे, तर कशा पद्धतीने बघता, कारण की खाजगी जे प्लेयर्स आहेत ते सरकारी जे परिस्थिती आहे किंवा जे मार्केट आहे त्यामध्ये घुसताना दिसत आहे. कारण ते आपली विमा कंपनी जी आहे LIC ही अत्यंत महत्वाची अशी कंपनी आहे आणि ती अत्यंत चांगली सक्षम, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तिचा उपयोग, तिच्या भांडवल जे तिच्याकडे होतं तिचा उपयोग त्यांनी इतर ठिकाणी केला, तिला दुर्बल बनवलं. आता ती विकायला काढली की ज्या संस्था अत्यंत सक्षम आपल्या आहेत त्या संपवण्याचं, म्हणजे खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षानं 70 वर्षामध्ये
जे काही उभं केलं होतं जनसामान्याकरता आणि देशाला ताकद देण्याकरता ते सगळं मोडीत काढण्याचं काम हे चाललेलं आहे. IDBI ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक अत्यंत महत्वाची बँक आहे. इंडस्ट्री डेव्हलप होण्याकरता तिनं काम करावं ही अपेक्षा आहे. ही सुद्धा विक्रीला काढलेली दिसते. इतक्या महत्वाच्या संस्था ह्या संपून टाकायला आणि खाजगीकरण करायला हे निघाले आहे. त्यांचा उद्देश काय? आत्मनिर्भर भारत आपण म्हणतो की स्वयंपूर्ण व्हायचं, आत्मनिर्भर व्हायचं. आता हे विकून आत्मनिर्भर होणार का? घोषणा एक आहे, कृती वेगळी आहे. सर, पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात शेवटचा प्रश्न. ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलच्या बॅरलची किमती वाढल्या नसताना आधीच पेट्रोल महाग आहे, त्यावरती आता 4 रुपये आणि 2.5 रुपये असा सरचार्ज लावला जाणार, जेणेकरून कृषीला कुठतरी दिलासा द्यायचा प्रयत्न. पण तुम्ही कशा पद्धतीने कारण की लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांवरती आर्थिक बंधनं असताना अशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवतात. अलीकडच्या कालखंडामध्ये हे दिसतं की पेट्रोलच्या किंवा जे कच्चं तेल असतं त्याच्या किमती जागतिक मार्केटला कमी होत असताना सुद्धा भारतात मात्र दर वाढत गेलेले आपल्याला दिसत आहेत. कारण विना टॅक्सेस त्याच्यावर टाकलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्याच्या खिशातून पैसा काढण्याचं काम आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस त्याचा परिणाम हा सर्व मार्केटवर होत असतो, सगळ्या वस्तूंवर होत असतो. ते सर्व महाग होत असतं, महागाई वाढत असते. कारण वाहतूक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. सर्वसामान्याच्या खिशातून हा पैसा काढला जात असतो, परंतु त्याचा कोणताही सुद्धा या सरकारला नाही. पैसे उभे करायचे आणि कुठं खर्च करतायत हे सुद्धा समजत नाही. अशी अवस्था आज दुर्दैवाने दिसते आहे. याला पूर्णपणे जबाबदार केंद्र सरकार. सर, राज्यातले जे इतर अधिभार आहेत ते कमी केले जातील का राज्याच्या बजेटमधनं? पेट्रोल डिझेलच्या किमती थोड्या नाही, इथं महत्वाचं म्हणजे त्यांनी अधिभार वाढवायचे आणि आम्ही कमी करायचे. ही तरी कुठलं आहे? शेवटी राज्याला सुद्धा बजेट हे चांगलं ठेवावं लागतं, प्रयत्न करावं लागतात. त्यांनी मात्र विनाकारण भार वाढवायचा आणि त्याला मदत करण्याकरता म्हणजे लोकांना असं नाही जमणार. त्यांनीच ठरवले ज्यावेळेस कच्च्या तेलाच्या किमती जागतिक मार्केटमध्ये कमी होत आहेत त्यावेळेस विनाकारण जे वाढत चाललेली आहे ती दुर्दैवानं योग्य नाही, सर्वसामान्याकरता योग्य नाही. तुम्ही समाधानी आहात या बजेटवर? पूर्णपणे मीच काय सगळ्या देशांनी नाराजी व्यक्त केली.